आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. आई आई बाबा, मला माफ करा. मला माहित आहे, मला माहित आहे की मी खूप मोठं पाप केलंय. मी खूप गुन्हे केले आहेत बाबा. बाबा, त्यासाठी तुम्ही वाटेल ती शिक्षा द्या आम्हाला. पण एकदा, फक्त एकदा मला तुमच्या दर्शनासाठी माझे डोळे परत द्या बाबा. मला माझे डोळे परत द्या. मग पाहिजे तर तुम्ही मला कायम चांदरच ठेवा बाबा. मला क्षमा करा बाबा. बाबा. नानावली, बाबा, बेल दे मला. बेल दे. बाबा, बेलाने तर त्रास वाढेल ना? साईनाथांच्या लीलेला कोण कसं जाणेल. नाही बाबा, 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 हे काय करत आहात? बाबा, बाबा, आई बाबा, माझ्याने सहन नाही होत बाबा. बाबा, सहन नाही होत बाबा. नाही होत सहन. बाबा, बाबा, साई बाबा, बाबा, मला दिसतंय. मी पाहू शकते साई बाबांना.
मी बघू शकते. बाबा 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 मला माफ करा. मला माफ करा बाबा. रामलाल भाऊसाहेब, नाही, मी तुमची गुन्हेगार आहे. मला माफ करा. मनीषाजी, मला माफ करा. जर बाबांनी तुम्हाला माफ केलं आहे तर मग आमची माफी मागायची काहीच गरज नाही. दादा, आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. आम्हाला माफ करा दादा. लक्षात ठेवा, दुसऱ्यांना कधीही दुःख नका देऊ. त्यांना आनंद द्या. त्यांचं सुख हिरावू नका. कुणाची निंदा करू नका. कुणाचा द्वेष नका करू. प्रेम लोकांना जवळ आणतं आणि द्वेष त्यांना दूर करतो. स्वार्थी नका बनू. मेहनत करून भाजी भाकरी कमवा. पैशाच्या मागे धावू नका. ईश्वराला मिळवण्याचा प्रयत्न करत राहा. भलं होईल. हा रामलाल आणि त्याचं कुटुंब आहे. नियतीने रामलालची कठोर परीक्षा घेतली आहे. त्याच्यासमोर एक नाही, दोन नाही, अनेक संकट आणून उभी केली. याचं सारं काही हिरावून घेतलं. इतकंच नाही की रामलालने त्याचे डोळेही गमावले. रामलालच्या जागी कोणी दुसरा असता तर त्याची श्रद्धा आणि त्याचा विश्वास डगमगला असता. पण रामलालची श्रद्धा आणि त्याचा विश्वास ना हल्ला ना डगमगला. याच्या अतूट श्रद्धेचं कारण म्हणजे त्याच्या ठायी असलेली सबुरी. आणि त्या सबुरीमुळे त्याच्या भक्तीमध्ये कुठलीही बाधा नाही आली. कसलेही प्रसंग आले, त्यांचा सामना करताना त्याने ईश्वराची पूजा केली. त्याची आराधना नाही सोडली. आणि आता पहा, स्वामींची कृपा आणि आशीर्वाद रामलालच्या सोबत आहेत. तुझा संपूर्ण परिवार एकत्र आला आहे. आधीसारखं एक साथ राहून मिळून मिसळून आपला व्यवसाय सुरू करा. तुमचं कल्याण होईल. सबका मालिक एक. तुम्ही लोकांनी ऐकलं का? साईबाबांनी एका आंधळ्या बाईला दृष्टी दिली. हे खरं आहे? अरे साहेब, तुम्ही का असल्या गोष्टींवर विश्वास ठेवताय? हा, अरे राम राम राम. आंधळ्याला डोळे डॉक्टर देऊ शकतो किंवा कुणी वैद्य. तो ढोंगी साईबाबा कसा देऊ शकतो? सांगा सांगा, कसा देऊ शकतो? नाही का द्वारकानाथजी, मी बरोबर बोलतोय ना? अरे तेच तर मी म्हणतोय साहेबजी. ह्या अशा अफवा साईबाबा नेहमीच पसरवत असतो आणि त्याचे चेले चमचे या सर्व गोष्टी वाढवून चढवून सांगतात. जसं की अंधळ्याला डोळे दिले, कधी लंगड्याला पाय दिले, मुक्याला आवाज दिला, मेलेल्याला जिवंत केलं. परंतु असं कधी झालं नाही आणि ना कधी होईल. साहेब, ही सगळी साईबाबाची खेळी आहे, खेळी. त्याला तुमची फसगत करायची आहे.
म्हणजे तुम्ही त्याच्या संपत्तीवर कर लावणार नाही आणि त्याची चौकशीही करणार नाही, समजलं? साहेब, तुम्ही लवकरात लवकर त्याची चौकशी सुरू करा. म्हणजे काय, दूध का दूध आणि पाण्याचं पाणी समजेल. ईश्वर, भगवंत आणि स्वामींच्या अस्तित्वावर ज्याचा विश्वास नाहीये, ज्यांना त्यांच्यावर भरवसा नाहीये, त्यांना नास्तिक म्हणतात. जेव्हा आपण श्रद्धा आणि विश्वासाच्या नजरेने पाहतो तेव्हा आपल्याला ईश्वराच्या अस्तित्वाचा साक्षात्कार दर क्षणी, दरवेळी होत असतो. फुलणारं फूल, उगवणारा सूर्य, हसणारं मूल, हलणारी झाडं झुडपं देखील आपल्याला ईश्वराच्या अस्तित्वाचा साक्षात्कार करवतात. पण नास्तिकाकडे श्रद्धा आणि विश्वासाची दृष्टी नसते. ईश्वर त्याला वारंवार संकेत देतो, साक्षात्कारही करवतो आपल्या अस्तित्वाचा. पण नास्तिक ते संकेत समजू नाही शकत. असे लोक दुर्भाग्यशाली असतात. जोपर्यंत असे लोक अहंकाराचा त्याग नाही करत तोपर्यंत स्वामींची त्यांच्यावर कृपा होत नाही. म्हणूनच त्यांचा उद्धारही होत नाही. नास्तिक आस्तिक तेव्हा होतो जेव्हा त्याला त्याच्या करणीवर पश्चात्ताप होतो. तेव्हा त्याला ईश्वराच्या अस्तित्वावर विश्वास बसतो. तो ते समजून घेतो. सबका मालिक एक. द्वारिकानाथजी, बरीच दक्षिणा घेतली आहे लोकांकडून त्या ढोंगी साईने. आता त्यालाच दक्षिणा द्यावी लागेल, नाही का साहेब? या 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 या. अरे काय झालं साहेब? मला नाही वाटत वैद्य बुवा. काय नाही वाटत? मी नाही चालू शकत आता. हे देवा, अहो साहेब, जरासं सहन करा. आता माझ्याचाने नाही चालवणार. इथून जास्त लांब नाही आहे द्वारकामाई. ती ती पहा, समोरच आहे. तीच आहे द्वारकामाई. हो, बस समोरच आहे. ओम जय साईनाथ, जय साईनाथ, आदिनाथ तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन हमारा। धरती पर रहकर प्रभु तुमने तन अंबर तक विस्तारा। ओम जय साईनाथ, जय साईनाथ, आदिनाथ तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन हमारा। पाहिलं साहेब तुम्ही कशी स्वतःची आरती करवतोय हा साईबाबा. अहो, खूप मोठा नाटकबाज आहे हा, नाटकबाज. साई तनतीर्थतुल्यं अन्तर्गुणरत्नाकरं साई सर्वसुखधामं साईनाथ नमोऽस्तुते। साई तनतीर्थतुल्यं अन्तर्गुणरत्नाकरं साई सर्वसुखधामं साईनाथ नमोऽस्तुते। ईश्वरीय आलोक लिए प्रभु मानव रूप धरे हो। चमत्कार ही चमत्कार से तुम संपूर्ण भरे हो। चमत्कार ही चमत्कार से तुम संपूर्ण भरे हो। सौभाग्य जुड़े तब दर्शन
अरे हे काय, पोटाचं दुखणं अचानक गायब कसं झालं? जो माझी भक्ती करतो, ज्याच्यासाठी हे जग माझ्याशिवाय अधुरं आहे, जो केवळ माझंच गुणगान करतो, जो केवळ मला शरण आलेला आहे, मी नेहमीच त्याची साथ देतो. ऐकलत ना तुम्ही? हं? राम राम राम, मी माझं मला ह्यातच बुडालेला आहे. स्वतःला जसं का देव समजतो आहे ना. माझा कृपा प्रसाद ज्याची तहान भूक आहे, जे मला अर्पण केल्याशिवाय काही खात नाहीत, जे नेहमी माझं चिंतन करत राहतात, त्यांचा मी दासानुदास बनून राहतो. जो अशा प्रकारे मला शरण येतो, तो पूर्ण रूपाने माझ्यात एक रूप होऊन जातो. अगदी तसंच जशी नदी सागराशी येऊन एक रूप होऊन जाते. सबका मालिक एक. याला म्हणतात संपूर्ण शरणागत होणं. पाहिलं तुम्ही? साई कथा अनंत है, साई नाम अनमोल, जन्म सफल हो जाएगा, साई साई बोल. सुख धाम धन धाम, साई राम साई श्याम, गुण धाम यश धाम, साई राम साई श्याम. ओ भक्त वत्सल दीन बंधु बाबा. प्रणाम बाबा. साई बाबा तुझे प्रणाम, साई बाबा तुझे प्रणाम. नारायण मोतीराम जानी. बऱ्याच दिवसानंतर आपलं दर्शन झालं. बाबा, तुमच्या आज्ञेनुसार माझा मुलगा नारायण आपले भक्त वामन रामचंद्रांच्याकडे नोकरी करतोय. माताजी, नारायण मोतीराम जानी कधीपर्यंत नोकरी करणार? आपला स्वतःचा धंदा का नाही सुरू करत? तुला प्रगती करायची आहे ना नारायण? हो बाबा, पण आपला धंदा सुरू करायला माझ्याकडे पैसे कुठे आहेत बाबा? बाबा, नारायणाने आपलं उपहारगृह म्हणजे हॉटेल सुरू करायचा विचार होता. नावही ठरवलं होतं, आनंद आश्रम. पण समजलो, पैसे पाहिजेत ना? घे बाबा. आता तर तुम्ही स्वतःच्या कानांनी ऐकलत पण आणि डोळ्यांनी पाहिलत पण साहेब, की कसा हा साई बाबा आपले पैसे धंद्यात लावून कमाई करतो आहे. साईनाथ, आता तर मी नोकरी सोडून स्वतःचा आनंद आश्रम सुरू करेन. आता तर साई बाबांचा आशीर्वाद सुद्धा आपल्या सोबत आहे. जय साई बाबा. तुझ्या आनंदाश्रमातून कुणीही भुकेला तहानलेला नाही परत गेला पाहिजे. नाही जाणार बाबा, कधी नाही जाणार बाबा, कुणीही नाही.
लवकरात लवकर याची चौकशी सुरू करा साहेब. उशीर नका करू. नाही, आपण जर घाई गडबडीत पावलं उचलली तर साईबाबा सावधान होतील. मी आधी पूर्णपणे तपास करणार आणि मग झोळी फाडायला वेळ लागणार नाही. सत्यवचन. तुम्ही म्हणताय तर मग बरोबरच असणार. चला या चला. द्वारकानाथजी, हे नवीन नवीन पाहुणे कोण आहेत? आपल्या सर्वांचा बाप. हो बाप? आमचा तर एकच बाप आहे, साईनाथ. पण ऐका ना, मला सांगा, तुम्हाला किती बाप आहेत? नानावालेजी, यांना तर यांच्या बापाबद्दल माहीतच नाहीये. माहित नाही कोणाचा बाप आहे? जास्त बडबड करू नकोस माकडा. अरे माझा जरा ऐका. मला ना तो माणूस ना चेहऱ्यावरूनच चोर वाटतोय. का माहिती आहे? कारण तुमच्या बरोबर मैत्री तोच करेल जो तुमच्यासारखा असेल, चोर. खरं बोलतोयस. चोर वाटतो ना तू, आणि तुझा बाबा तर चोर आहातच. आणि ऐक माकडा नानावली, जेव्हा तो कारवाई करेल ना तेव्हा समजेल तुझा बाप कोण आहे ते. आमच्या द्वारकानाथजीचा बाप काढतोस मूर्ख कुणीकडचा. अरे राम राम. पळून लावलं बाबा. साहेब, आतापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल की साईबाबा किती चतुर आहे ते. आणि ढोंगी पण. अरे राम राम राम. बहुतेक साहेबांची पोटदुखी पुन्हा सुरू झालेली दिसते. मलाही असंच वाटतंय. वैद्य बुवा. हे भगवान, आता काय करू मी? वैद्य बुवा, मला वाचवा. पण साहेब, जेव्हा तुम्ही द्वारकामाई मध्ये होतात तेव्हा तुम्हाला पोटदुखी का नाही झाली? अरे सत्यानाश हो याचा. खरं बोलतोयस. द्वारकामाई मध्ये पाय ठेवताच माझ्या वेदना थांबल्या होत्या. मग चला ना द्वारकामाई मध्ये परत जाऊया. चला ना. मूर्ख कुठला. अरे साहेब, हा धोंडू तर असंच काहीतरी बडबडत असतो. द्वारकामाई काही वैद्य किंवा डॉक्टर आहे का की तिथे गेल्याने तुमची पोटदुखी बंद होईल? द्वारकानाथजी, आपल्याला साहेबांना नाशिकच्या सरकारी इस्पितळात घेऊन जावं लागेल. काय? एकदम बरोबर बोलताय तुम्ही. अरे वैद्य बुवा, मला कुठेही घेऊन चला, पण माझ्या पोटाच्या दुखण्यावर इलाज करा. अरे इस्पितळात डॉक्टर पोटाची चिरफाड करेल. अरे इस्पितळात जे डॉक्टरला करायचं ते तो करेलच, पण तू आता इथे का चिरफाड करतो आहेस? चला चला साहेब, चला. आई मला आशीर्वाद दे. सुखी रहा. आज चल आई. आई, साईबाबांच्या आशीर्वादानं आज आपला छोटासा आनंद आश्रम सुरू झालाय. आता मनात फक्त एकच गोष्ट आहे. काय? जर ह्या शुभ घडीला साईबाबा आपल्या सोबत असते तर ह्या उपहारगृहाचा मुहूर्त पण त्यांच्या हाताने झाला असता, तर मन खूप प्रसन्न झालं असतं. माई, भाकरी मिळेल का? भिक्षाम देही, भिक्षाम देही. साईबाबा, बाबा तुम्ही. मी नेहमीच भक्तांच्या अधीन आहे. जिथं प्रेम
भक्ती आणि खरी भावना असते तिथं मी प्रकट होतो. माझा भक्त कुठेही असो, त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी, त्याची मदत करण्यासाठी मी कुठल्या ना कुठल्या रूपात तिथं पोहोचतो. बाबा, आम्ही पूजाच करत होतो. कोणाची? साईबाबांची. तोपर्यंत तुम्ही इथेच थांबा. थांबाल ना बाबा? आई दे बघ. सुखधाम धनधाम गुणधाम यशधाम ओ भक्तवत्सल दीनबंधू बाबा तुझे प्रणाम. साई बाबा तुझे प्रणाम. साई बाबा तुझे प्रणाम. बाबा, बाबा बाबा, तुम्हाला अल्सर आहे. अल्सर? हो, आतड्यांमध्ये जेव्हा जखम होते त्याला अल्सर म्हणतात. जर अल्सर वाढला तर तो जीव घेणा ठरू शकतो. हे भगवान, साईबाबाचं नशीब किती चांगलं आहे ना वैद्य हो ना. बुवा. म्हणजे साहेब साईबाबाची चौकशी नाही करू शकणार. नाही, मी जे काम करण्यासाठी इथं आलोय ते पूर्ण करूनच राहणार. मला जी काही औषधं घ्यायची असतील ती मी घेईन, पण या साईबाबाला जो गरिबांना लुटून आपली तिजोरी भरतोय त्याला कधीही नाही सोडणार. त्याला त्याच्या कमाईचा हिशोब द्यावाच लागेल. काय आहे माझी कमाई? भक्तांची भक्ती, श्रद्धा आणि विश्वास, हीच तर माझी संपत्ती आहे. हेच तर माझं धन आहे. आणि भक्तांचं मन हीच माझी तिजोरी आहे. तिच्यात मी माझं धन ठेवतो. ईश्वर, भगवंत, स्वामी अनंत आहे. त्याची कृपाही अनंत आहे. त्या ईश्वराला मिळवा. त्याच्या कृपेने आपल्या तिजोऱ्या भरा. तुमचं कल्याण होईल, उद्धार होईल. सबका मालिक एक. रमाकांत, अरे रमाकांत, रमाकांत. काय आई? रमाकांत, कुठे गेला होतास तू? दुसरं लग्न तर करायला नव्हता गेलास ना? आई, काहीही काय बोलतेस तू? तुला दिसत नाहीये का तुझी बायको विहिरीतून पाणी भरते आहे ते? जर ती विहिरीत पडून मेली तर? आई, मला काय करायचंय? हा, माझ्या कुळाला कुलदीपक देव म्हणजे झालं. त्यानंतर विहिरीत पडून मरो, नाहीतर फाशी लावून. आई, झोळी साईबाळा, काय झालं? तुझ्या चेहऱ्यावर तृप्तीचा भावच दिसत नाही. आई, आज मला
दुसरी भिक्षा हवी आहे. दुसरी भिक्षा? हो आई, आज मला भिक्षेमध्ये हसू हवंय, जे मी कुणाल तरी देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हसू पाहू शकेन. आई, आज मला आईची ममता आणि वडिलांचा आधार हवाय भिक्षेमध्ये, जे मी ते देऊन मी एका लेकीचा धीर वाढवू शकेन. आज मला भिक्षेमध्ये हिम्मत हवी आई, म्हणजे मी कुणाची तरी हिम्मत वाढवू शकेन. आई, आज माझ्या झोळीत मी जीवनाची भिक्षा मागतोय आई, जी मी कोणाला तरी देऊन त्याला मृत्यूच्या भीतीपासून मुक्त करू शकेन. साई बाळा, असं काय बोलत आहेस तू? हा, जी गोष्ट तू मागतोयस ती सर्वांना देत आलायस. आईचं प्रेम, वडिलांचा आधार तूच तर देत आलायस ना. सर्वांना हिंमत देत आलायस बघ. हरलेल्या माणसांच्या ओठावर हसणं आणतोस. लोकांना जीवनदान देतोस. आणि मग माणसाच्या आत जे एक भयंकर जनावर लपलेलं आहे त्याला पाहून मी घाबरून जातो. हा कसा माणूस आहे जो दुसऱ्याच्या मरण्याची इच्छा करतोय? माणूस इतका नीच कसा असू शकतो? माणूस इतका दुष्ट कसा असू शकतो? कसा कसा सबका मालिक एक. कसा असतो माणूस आई, कसा असतो माणूस? साई राम साई श्याम दुख भंजन तेरो नाम. हे साईनाथ तेरे आने से, हे साईनाथ तेरे आने से हुआ धन्य ये धरती धाम धाम. साई राम साई श्याम दुख भंजन तेरो नाम. साई राम साई श्याम दुख भंजन तेरो साई बाबा, कुणासाठी तुम्ही राम आहात तर कुणासाठी कृष्ण, कुणासाठी भोलेनाथ शंकर आहात तर कुणासाठी श्री दत्त. पण बाबा, माझ्यासाठी तर तुम्ही भगवंत आहात. तुमच्या लीला माझ्या समजण्याच्या पलीकडे आहेत. फक्त माझी इतकी विनंती आहे की माझ्या मरणानंतर माझ्या बाळाचं रक्षण तुम्ही करा. त्याचे माता पिता तुम्हीच बनणार आहात. त्याला माझी उणीव तुम्ही कधीच जाणवू देऊ नका. जन्माला आल्यावर लगेच ज्याची आई मरते, समाज त्याला पांढरा पायाचं समजतात. जग त्याला टोमणे मारतं. पण बाबा, माझं बाळही जर स्वतःला कमनशिबी समजू लागलं तर त्याला तुम्ही सांभाळून घ्या साई बाबा. त्याला चांगले संस्कार द्या तुम्ही. बस बाबा, तुम्ही तुमची कृपा दृष्टी सदैव त्याच्यावर असू द्या. साई बाबा, आता माझ्या आयुष्याचे अगदी काहीच महिने राहिले आहेत.
माहित नाही मला तुमच्या दर्शनाचं भाग्य मिळेल की नाही, पण बाबा मी श्री दत्तात्रयांमध्येच तुम्हाला पाहते. माझा प्रणाम स्वीकार करा बाबा, माझा प्रणाम स्वीकार करा. साई कथा अनंत है, साई नाम अनमोल, जन्म सफल हो जाएगा, साई साई बोल. अरे हे दुखणं, आऊ, साहेबजी, शिर्डीचे लोक म्हणतात की साईबाबा ज्याच्याकडूनही भिक्षा घेतात, भिक्षेबरोबरच त्याचं दुःख, त्याच्या पीडा, त्याच्या वेदना आपल्या झोळीत टाकून घेतात. हे काय, खरंच दुखणं गायब झालं. हा कसा चमत्कार आहे. मी द्वारकाबाईमध्ये येतो तेव्हा दुखणं गायब होतं आणि बाहेर जातो तेव्हा दुखणं चालू. हे साईबाबा कुठे गेले? फिरायला गेले असतील. ते आपले पैसे कुठे लपवत असतील? बाहेर कुठे जातील लपवायला? इथे द्वारका माईमध्येच कुठेतरी लपवत असतील. बघतोच मी. पकडला पकडला, चोर पकडला, माणसापतीजी, अरे गुरुजी. अरे सोड मला, मी चोर नाहीये. हे बघा, हे बघा, हे बघा, मी चोराला पकडलं. मी चोर नाहीये, सोड मला. अगं बाई, ती सर तसा जन दिसतोय. तुला तर मारणारच आहे. अरे नानावली, तू इथे द्वारका माई मध्ये काय करत होतास? साईबाबाचे दर्शन करायला आले असतील. मला वाटतंय की मी यांना कुठेतरी पाहिलंय. अरे गुरुजी, हा द्वारकानाईमध्ये द्वारकानाथ बरोबर आला होता ना. मीच याला चांगली जत्रा घडवणार आहे. अरे 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 काय करतोय? अरे, साईबाबांना कळलं तर ते नाराज होतील. विसरलास? द्वारिका माईमध्ये तोच येऊ शकतो ज्याला येऊ देण्याची साईबाबांची इच्छा असते. अरे म्हाळसापतीजी, पण बाबा या चोराला इथं का बोलावतील? अरे काय चोर म्हणताय? मी चोर नाहीये. मी तर आयकर अधिकारी आहे. आयकर अधिकारी? पण इथे ह्याचं काय काम? बायजाबाई, पण आयकर अधिकारी हे सारं नाही बघत. तो तर मिळकत पाहतो, मिळकत. पैसा कुठून येतो आणि त्यावर योग्य आयकर दिला जातोय की नाही. अच्छा अच्छा, मेल्या, माझ्या साईबाळाच्या संपत्तीची चौकशी करायला आलायस वय तू? हा, आणि तेही त्या द्वारकानाथ आणि वैद्यच्या बोलण्यात येऊन. अरे मुडद्या, अरे मुडद्या, बायजाबाई, हा महापापी आहे, महाचोर आहे. अरे 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 थांब नानावली, थांब. साहेबजी, तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला. अरे माळसापतीजी, बाजूला 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 इथून. ह्याचा गैरसमज तर मी दूर करतो. तू 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 बाबांची चौकशी करणार? हा, मी तुला सोडणार नाही. त्या त्या द्वारकानाथची साथ देतोस, हा, देवावर शक करतोस, त्या त्या शत्रूवर विश्वास ठेवतोस. अरे अरे नानावली,
अरे देवा, हा कसला चमत्कार आहे. जोपर्यंत द्वारकामाईमध्ये होतो तोपर्यंत दुखत नव्हतं, आणि इथे आल्यावर परत सुरू झालं. आई